नमस्कार मित्रांनो, आज आपण पाहणार आहे की सफरचंदांची कलम हे आणली कुठून होती आम्ही आणि कशा प्रकारे जगली ती हे बघू शकता. हे सफरचंदांची कलम आणि हे ऑनलाईन आहे, याचनुसार याला पाणी देतले जाते आणि हे बघायला नवीन पानं म्हणजे फुटलेली आहेत. आता हे बघा, हे कलम तयार होऊन आलेली आहे आणि याच्या अगोदर याच ठिकाणी ते एक झाड होतं. हे बघा, आम्ही मधात ठेवलेलं आहे. हे बघू शकता मित्रांनो, हे ते झाड आहे, हे बघू शकता. आणि हे वायल ते मित्रांनो. आणि हे बघा, याला बुरशी लागलेली आहे की नाही हे बघू शकता आपण. हे बघा, या मुळ्या याच्या खाली हे बघा, म्हणजे या शेंडाच गायब झाला मित्रांनो. आपण पाहू शकता मित्रांनो, जोडून दाखवतो मी तुम्हाला अधिक. हे बघा, याच्या खाली मुळीच नाही आहे, म्हणजे हे झाड हे फेल झालं आहे मित्रांनो, म्हणजे हे याला काहीच नाही. हे बघा, हे बघा, हे बघा, हे झाड आहे सफरचंदाचं. हे बघू शकता, याचे हे डीर राहतात, हे फुटायला पाहिजे होते. हे बघा, हे आहे ना, हे हिरवे राहतात, हे फुटायला पाहिजे होते, तर ज्याची म्हणजे झाड हे जगलेलं आहे. आणि हे मरण अवस्थेत गेले, म्हणजे याचं हे काही जमलं नाही मित्रांनो. आणि याच्याच पुढचं मी तुम्हाला एक अजून तेच तसंच प्रमाणे एक झाड दाखवतो की त्याला नवीन नव्हती फुटलेली आहे आणि त्याला फुल पण आलेले आहेत. हे बघू शकता तुम्ही. मी तुम्हाला दाखवतो मित्रांनो. आता चाललो मी सफरचंद शेतात हिंडत चाललो. हे बघा, इकडे हे मरण अवस्थेत गेलेलं आहे आणि हे जगणार पण आहे, असं नाही मित्रांनो, जगणार आहे. हे तुम्हाला दाखवतो मित्रांनो मी ते मरण अवस्थेत झाड होतं कसं. आणि हे बघा, इथं पण आहे, आपण दाखवू शकतो मला लय ठिकाणी मित्रांनो. हे बघू शकता. हे बघा, हे पण आहे तसंच आणि हे बी आहे. आणि हे झाल्यानंतर हे बघा, याचे पान झडती झालेली आहे. आम्ही दिवसाचा व्हिडिओ काढलेला होता, याचा टाकलेला आहे आपण मित्रांनो, जाऊन पाहू शकता आपल्या व्हिडिओमध्ये. हे बघा, इकडून काळसर दिसते मित्रांनो. मी तुम्हाला दाखवतो कशाप्रकारे पान झडते ते आणि कशाप्रकारे त्याला नवीन पान येतात. हे बघू शकता. हे बघा, हे बघा, याही ठिकाणी तसंच आहे आणि प्रत्येक ठिकाणी हे म्हणजे सक्सेस झालेलं आहे. बघा, त्यालाच हे झालेलं आहे. बघा, बघू शकता तुम्ही, याला पण फळ लागलेले आहेत. हे बघा, याला म्हणजे मरणावस्थेत गेले ते हे, तर हे बघा आता कसे सक्सेसफुल झालेले आहे. आणि ही कलम आहे मित्रांनो, ही आहे हर्मन 99ची ही कलम आहे, आणलेली आहे. तर आपण तुम्हाला फळ दाखवूनच राहिलो. आणि मित्रांनो, हा जो भाग आहे इथं खाली, हा आहे अन्ना म्हणून एक व्हेरायटी आहे सफरचंदांची, तो बाग आहे. आणि हे बघा, मी यास दाखवता तुम्हाला. हे बघा, पाणी गिनी लावून हे बघा एनलाईन लावलेली आहे. हे बघा, कलम हे जगलेली आहे. त्याचप्रमाणे आपण माहिती आपल्या फार्मिंग गुरु या यूट्यूब चॅनलवरती संपूर्ण माहिती आहे मित्रांनो, स्टार्टिंगपासून म्हणजे कलमपासून आहे तर छाटणी आणि खत आणि फवारा सारीची माहिती आहे. आणि आतापर्यंत सॉरी मित्रांनो, मी एक व्हिडिओ टाकलेला आहे, तो म्हणजे फवाऱ्याचा, तो टाकलेला आहे मी शॉर्टमध्ये. आणि आपण शॉर्टमध्ये पण पाहू शकता आपले व्हिडिओ. हे बघा, सफरचंदांची हाईट पण बघायची अशी भरपूर वाढलेली आहे, 7 ते 7 फूट झालेली आहे काही काही ठिकाणी, आणि काही काही ठिकाणी 6 फूटच आहे. तर याला एकदम पद्धतशीर आणि हे गोल्डन डोझेरो आहे, हे म्हणतात ते कलम आहे. हे बघा, गोल्डन डोझेरोची म्हणजे असे मित्रांनो आम्ही पाहिले तर असेच आहेत ते, एक साईड इकडे एक साईड तिकडे अशीच हे सफरचंदांची म्हणजे लागवण केलेली आहे. आणि त्याचप्रमाणे ते असे वाढलेले आहेत. आपण जवळून दाखवू शकतो मला. हे बघा, अशाच प्रकारे ते असे येणार आहे आणि याला फळ लागणार आहेत या फांद्यांना. आणि अगोदर छाटणी केलेली आहे आणि याच्यातच याला सफरचंद हे लागलेले आहेत. भरपूर सफरचंद लागलेले आहेत मित्रांनो. येऊ शकता मित्रांनो पाहायला तुम्ही. टुनकी या गावामध्ये सफरचंदांचा बाग आहे आणि आमच्या तालुक्यात हा पहिलाच बाग आहे मित्रांनो. बघा मित्रांनो, त्याचं फळ बघा कसं झालेलं आहे, एकदम टापैकी झालेलं आहेत. आणि आता आम्ही याला जिथं कुत्र्यांनी दात मारले तिथे आम्ही नळ्या आता लावणार आहे मित्रांनो. आपण पाहू शकता सफरचंदांचं शेत आणि फळं पण पाहू शकता, आपण दाखवलेले आहेत व्हिडिओमध्ये, प्रत्येक व्हिडिओमध्ये दाखवतो मित्रांनो. 8वा दिवस आहे मित्रांनो. आणि हे बघा, तुम्हाला वाटत असेल हे लाल का आहे, हे लाल म्हणजे याला हिरवा आणि लाल कलरचं येत आहे फळ सध्या.
त्याच प्रमाणात याच्यात अशी भरपूर वाढ झालेली आहे फळांची. आणि याच्यात आता म्हणजे जे फळं आम्ही घेतो त्यातलं म्हणजे 1 किंवा 2 फळं हे गायब करावे लागणार आहे आम्हाला, कारण की एवढे हे घ्यावे लागत नाही, कारण की हे 1 वर्षाचेच झाडं आहेत. तर याच्यावर म्हणजे पुढे चालून समजा फळ जर मोठं झालं ते गळतीन किंवा एकामेकाला हे झाले तर त्याला ते हे पण लागते, आपलं काय म्हणतात ते कीड लागते संत्र्यासारखी. त्यासाठी उपाय बी नाहीत. कॅल्शियम, बोरान आणि अळीचा फवारा मारा लागते. आता आम्ही उद्या फवारा टाकणार आहे मित्रांनो. बघू शकता आपण ॲपल बघा केवढं झालेलं आहे ते. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद मित्रांनो.